नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। मी मूल व्हावं म्हणून काही करायला तयार आहे। अरे तुला काही करायची गरज नाही, जे करायचं ते घुंगरूवाले बाबा करतील। घुंगरूवाले बाबा? अरे हो, घुंगरूवाले बाबा। अमावस्याच्या रात्री श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी जर तू दिलास तुझी इडापिडा दूर होईल आणि तुला मूल होईल रे बाळका। आई ग, काय रे, झाली की नाही अजून काम? अरे एक काम करायला एवढा वेळ लावतोस तू? अजून गोठा साफ करायचा आहे, गुरांना वैरण घालायची आहे, शेतीला पाणी द्यायचंय। ही सगळी कामं कधी करणार आहेस तू? आणि ही कामं तू करणार आहे का तुझा बाप येऊन करणार आहे? हे बघा मालकीन बाई, उगाच बाप काढायचं कारण नाही सांगून ठेवतो। मला उलट उत्तर करतोस? अहो मालकीन बाई, एवढं मर मर काम करतोय तरी तुम्हाला वाटतं की मी काहीच काम करत नाही। अहो मी माणूस आहे, दोनच हात आहेत मला, 10 हात नाहीत। ज्या कामाला जेवढा वेळ लागणार तेवढा वेळ त्या कामाला लागणारच की। मी एकटा गडी माणूस कुठं पुरणार आणि किती काम करणार? शेठजी मला कधी काहीच बोलत नाहीत कामावरनं, पण तुम्ही नुसता जीव काढता माझा जीव। जमत असेल ना तर काम कर, नाही तर चालायला लाग इथून। मी दुसरा नोकर ठेवीन, समजलं ना? पण तुझी ही असली उलट उत्तर ऐकून घेणार नाही मी। तुझा काय हिशोब असेल ना हे आल्यावर घेऊन जा त्यांच्याकडून, आणि पहिला चालायला लाग इथून। हे बघा मालकीन बाई, हे तुम्ही चांगलं करत नाहीये। चल निघ इथून, नाहीतर धक्के मारून हकलून देईन तुला, समजलं ना? चालायला लाग। मामा, काल कुठे होतास? मी तुझी किती वाट बघत होतो। इकडे त्याला मामा म्हणतो होय रे? अरे असा भिकारडा माझा भाऊ नाहीये, कळलं ना? अजिबात त्याला मामा म्हणू नको। आई आई करू नको, गप्पा बैस। आणि मी याला कामावरून काढून टाकलंय, परत याचं नाव घेतलंस ना तर याद राख। तू काय बघत उभा राहिलास इथे? तुला निघ म्हणून सांगितलं ना, चल निघ इथून। काय रे शंभू, अमावस्याच्या रात्री श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी जर तू दिलास तुझी इडापिडा दूर होईल आणि तुला मूल होईल रे बाळका। श अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या बाळाचा बळी प्रभाकर प्रभाकर बोकड। बाबा बोकड आणलाय, बाहेर बांधून ठेवलाय। आणि बोल 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 बाळका। आणि अमावास्येला ज्याचा बळी द्यायचा होता तो मुलगाही शोधून ठेवलाय बाबा। शंभो शंभो। आम्हाला सगळं कळतं, सगळं दिसतं आम्हाला, आम्ही अंतर्यामी आहोत। अमावस्याच्या रात्रीला तुम्ही त्या बाळाचा बळी देणार, मग तुम्हाला लेकरू होणार आणि मनोरमा बाईवरचा सूड तुम्ही उगवणार। प्रभाकर बाबा आपण महान आहात बाबा, आपण महान आहात। मूर्ख आहेस तू प्रभाकर। शंभूचे प्राण घेण्यापेक्षा त्याचे प्राण वाचवणं तुझ्या हिताचं आहे। शंभूचे प्राण घेणं हे तिच्या हिताचं ठरेल। वत्सला वत्सला, अगं वाचव आपल्या लेकराला।
पोटाशी घे त्याला आईहून, पोटाशी घे, घट्ट कवटाळून घे. वत्सला उठ. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. बिनचूक दगड मारलात वसंत भाऊ उर्फ घुंगरूवाले बाबा. तर अरे जेव्हा तुम्हाला प्रभाकराची कर्मकानी सांगितली ना तेव्हाच मी ताडलं. म्हणलं या पठ्ठ्याला आपल्या जाळ्यात ओढता आलं पाहिजे आणि तो जाळ्यात आला. मनोरमाबाईला सावत्रपोर नको होतं. शंभूच्या काटा काढण्यासाठी तिनं मला लई पैका दिला. म्हणजे मग काटा काढणं आलंच ना. पण तो कसा काढायचा याचा प्रश्न लई मोठा समोर होता. तो असा मार्गी लागला. मानलं बुवा, पण काय प्रभाकर शंभूची बळी दिला तरी पण प्रभाकरला मूल कुठं होणार आहे. आणि त्याचा जाब विचारायला तो आला तर काय सांगणार. ठरलं. ठरलं? काय ठरलं. नाही त्रास देतो, उठून देत नाही, बसून देत नाही. कोण त्रास देतो. हा शंभूचा आत्मा का भक्ताच्या किंडीत घुबड आहे, त्याचे लाल लाल डोळे आहे, ते माणसाचा रगत पिते. शंभूचा आत्मा आला, आला शंभूचा आत्मा आला. लय त्रास देतो. शंभूच्या आत्म्याची शांती केल्याशिवाय तुम्हाला लेकरू बाळ होणार नाही, लेकरू बाळ होणार नाही. लय त्रास देतो. आणि किती बोकड कापायला लागणार. ओम क्लीम 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 चामुंडाय विच्चे. ओम क्लीम 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 चामुंडाय विच्चे. ओम क्लीम 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 चामुंडाय विच्चे. ओम क्लीम 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 चामुंडाय विच्चे. ओम क्लीम 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 चामुंडाय विच्चे. शंभू, वत्सला मामी, मला खूप भीती वाटते. मला एक सारखं सारखं वाईट स्वप्न पडतंय. शंभू, कोणीतरी माझी मान कापतोय. शंभू, घाबरू नकोस, मी आले आहे ना. मामी तू कशी आली घरात. आईने प्रभाकर मामाला तर काढून टाकलं कामावरनं. तिने तुला कसं येऊ दिलं. हळू बोल, मी गपचूप घरात शिरले. लेकरा, तुझ्या जीवाला घात होणार आहे रे. मामी पण तू काळजी करू नकोस. गजानन महाराज आहेत तुझ्या पाठीशी. तू चल माझ्यासोबत. एकदा कामावस्या टळली ना तर तुझ्या जीवाचा धोका जाईल. चल, ही माझ्यासोबत. पाऊस येणार, सोसाट्याचा वारा सुटणार, विजा कडाडणार, ढग गडगडणार, येणार येणार, मुसळधार पाऊस येणार, शेगाव वाहून जाणार, प्रलय होणार, शेगाव वाहून जाणार, मुसळधार पाऊस पडणार, मुसळधार पाऊस पडणार. काय रे व्यंकटा, महाराज. स्वप्न पाहिलं. हो हो महाराज. हाव काय आम्हाला. जा जा जा,
शेगावात जा आणि प्रलय येणार अशी आवई उठव. जा जा जा. महाराज या अमावस्येच्या रात्री तुमचं काम होऊन जाईल. तर शंभूचं शिर धडा वेगळं झालेलं बघायला मिळेल तुम्हाला. आज अमावस्या. घुंगरूवाले बाबा आज माझं काम करतील असं काशीनाथ म्हणत होता. खरंच होईल का बरं काम? हा कार्टा पण सकाळपासून दिसत नाहीये घरात. कुठे गेलाय ना देवच जाणे. मनोरमाबाई, काशीनाथ, आज अमावस्या आहे. हो तोच विचार मी पण करतेय. काय करणार आहात तुम्ही शंभूचं? कुठे आहे शंभू? काय माहिती, सकाळी उठल्यापासून त्याचं तोंड दिसलं नाही. कार्टा कुठं निघून गेलाय कोणाच ठाऊक. तो स्वतः निघून गेल्याची शक्यता कमी आहे. म्हणजे कदाचित प्रभाकरनं त्याला पळवून नेलं असं. काय? अशा दचकू नका. हे काम सगळं घुंगरूवाल्या बाबांचं आहे. म्हणजे अमावस्याच्या रात्रीला तुम्ही त्या बाळाचा बळी देणार, मग तुम्हाला लेकरू होणार. आणि मनोरमा बाईवरचा सूड तुम्ही उगवणार. अरे काय आहे? महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या शेगाववर निसर्गाची अवकृपा होऊन जलप्रलय येणार आहे हे तर निश्चितच आहे. तेव्हा आपणच या शेगावकरांचे, आपल्या भक्तांचे प्राण वाचवावे असे या लोकांचं म्हणणं आहे. ज्यांचे प्राण वाचवण्यास आम्ही असमर्थ आहोत हे माहित आहे ना तुला बंकट? होय महाराज. आणि हे माहीत असून सुद्धा तू या सगळ्यांना आमच्याकडे घेऊन आलास. क्षमा करा महाराज. मी परोपरीनं या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की महाराजांना सुद्धा हा जलप्रलय थांबवणं शक्य नाहीये. माझ्या म्हणण्यावर कोणाचाच विश्वास बसेना, म्हणून हे लोक मला तुमच्याकडे घेऊन आले. या जलप्रलयात आम्ही स्वतः वाहून जाणार आहोत, तर आम्ही तुमचं रक्षण काय करणार? महाराज. तू कोण? महाराज, मी प्रभाकर. बोल, तुझं काय म्हणणं आहे? महाराज, आपण मुंडगावी झामसिंगांकडे गेला होतात, तेव्हा जेवणावळी झडत होत्या, तेव्हा असाच अवकाळी पर्जन्य वर्षाव झाला होता. त्यावेळी आपण वरून राजाला आज्ञा केली होती आणि अचानक पाऊस पडायचा थांबला होता. महाराज, आम्ही हे जाणतो. आपण मुंडगावात हे करू शकता, तर तुमच्याच शेगावात आम्हा शेगावकरांसाठी का नाही करू शकत महाराज? त्याचं कारण असं आहे की आत्ताचं शेगाव हे त्याचं पावित्र्य हरवून बसलं आहे. महाराज, आम्ही त्यावेळी पर्जन्यवृष्टी रोखू शकलो, कारण मुरगाव आपलं पावित्र्य टिकवून होतं. तिथे पापकर्म घडत नव्हती. पण आत्ताच्या शेगावची स्थिती तशी नाही. येथे पापकर्म घडतायत. अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळे आमच्या हाती काहीही राहिलेलं नाही. वरुण राजाच काय, मग साक्षात पांडुरंग देखील आमच्या विनंतीला, प्रार्थनेला अनुकूल प्रतिसाद देणार नाही. आम्ही हतबल आहोत. लहान तोंडी मोठा घास घेतोय. क्षमा करा महाराज, पण हा जलप्रलय रोखण्यासाठी आपल्याकडे काहीतरी उपाय असेल ना? उपाय आहे. कोणता महाराज? परंतु हा उपाय अघोरी ठरेल, म्हणून असा अघोरी उपाय आम्ही सुचवणार नाही. महाराज असं करू नका महाराज. अहो, शेगावकरांचे प्राण वाचणार असतील तर असा अघोरी उपाय करून आम्ही आमचा स्वतःचा जीव वाचवायचा नाही का महाराज? हेही बरोबर आहे. प्रत्येक जीवाला आपला जीव वाचवण्याचा अधिकार निसर्गाने दिलेलाच आहे. महाराज, आपण उपाय सुचवावा अशी मी आपणास विनंती करतो.
उपाय असा आहे की एखादा अघोरी महापुरुषच तुमचे आमचे प्राण वाचवू शकतो असं आमचा पांडुरंग आम्हाला सांगतो. तुम्ही असं करा, एखादा अघोरी महापुरुष शोधून काढा की जो द्विपुत्रिकानं पुत्र प्राप्ती करून देऊ शकतो. देवालाही शक्य नाही अशा गोष्टी प्राप्त करून देणाऱ्या महापुरुषाचा बळी द्या. म्हणजे देव शेगाववर प्रसन्न होईल आणि येऊ घातलेला जलप्रलय टळेल. परंतु काय महाराज? पण शेगावात असा अघोरी महापुरुष कुठे सापडणार? बंकटलाल शेठ, बोला. मी प्रभाकर. मी तुम्हाला ओळखतो. महाराज म्हणतात की आपल्या गावात जलप्रलय येणार आहे. हो, महाराजांचं म्हणणं कधीही असत्य ठरत नाही. कुणाचा जीव वाचणार नसेल तर आम्हाला अपत्य प्राप्ती होणार तरी कशी? म्हणजे मी सांगतो तुम्हाला सगळं सविस्तर. अरे असं काय लिंबू फिरवलं त्या गजानन महाराजांना? हो त्यानं बोल. अरे एवढे लोक घेऊन कशाला आला? आम्हाला शेगाव वाचवायचं आहे. तुम्ही तुमचं घुमणं थांबवलं तर मी काहीतरी बोलतो. बोला. आज अमावस्येच्या रात्री आमच्या शेगावर जलप्रलयाचं संकट येणार आहे. जलप्रलय? अरे जलप्रलय? अरे पाऊस नसताना कसला हा जलप्रलय? हो, आमच्या गजानन महाराजांनी तसं भाकीत केलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी उपाय सुचवलाय. तो उपाय करण्यासाठीच आम्ही इथे आलेले आहोत. काय उपाय सुचवला? घुंगरूवाले बाबा, आपण तर देवांचे देव आहात. वय देवांना जे शक्य नाही ते आपण करू शकता. वय मरण पावलेल्या माणसाला जिवंत करू शकता. वय मग आपल्यासारख्या महापुरुषाचा जर बळी दिला तर शेगावर येणारं हे संकट टळू शकेल असं आमच्या गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे. ए, पोरखेळ करू नका. नाही, पोरखेळ भस्म नाही. करून टाकेल. काही करू शकणार नाही. यांना उचला आणि जळून घेऊन टाकेल. हात चला. लावू नका. जळून टाकेल. जळून टाकीन. भोगावं लागेल तुम्हाला. ए सोडा, ए सोडा बाबा. भस्म करून टाकेल. हे बघा, जळून टाकेल मी. आळमुळीच्या लावी नका का मंत्रामत. संकटा काय रे बाबा? महाराज, हे आहेत घुंगरूवाले बाबा. यांचा असा दावा आहे की हे देवांचे देव आहेत. वा, फारच छान. आपण सगळे भाग्यवान. खरंच महाराज. देवांचाही देव, याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहायला मिळणार. काय देवा? घुंगरूवाल्या बाबांचं महाराजांनी सर्वांसमोर पितळ उघडं पाडलं. भोंदूगिरी करून लोकांची दिशाभूल केल्याने पापाचा धनी ठरशील अशी महाराजांनी त्याला त्याच्या दुष्कर्माची जाणीव करून दिली. परमेश्वराने जे निर्माण केलं आहे ते नष्ट करण्याचा अधिकार माणसाला नाही. एखाद्याच्या जीवावर उठणे हे तर घोर पाप आहे. तेव्हा अंधश्रद्धेपासून दूर राहा. मूल नसेल तर एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घ्या आणि त्याचं आयुष्य घडवा. परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल. मानव सेवा हीच ईश्वर सेवा असा संदेश महाराजांनी दिला. महाराज, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मी पूर्ण आयुष्य समर्पित करेन. महाराज, माझं उर्वरित आयुष्य मी या कार्यासाठी समर्पित करेन. महाराज, मला क्षमा करा. मला माफ करा. महाराज, मला क्षमा करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ईश्वरावरची श्रद्धा मरण पावली की अंधश्रद्धा जन्मास येते. निसर्गाच्या विरोधात कृती करून हवं ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच अंधश्रद्धा होय. सावकार, बोला मुनिमजी. या माहेचा ठोकताळा तुम्ही पाहिलाच असेल. हो, पाहिलाय. त्याच्यात काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्या सांगा मला.
नुसत्या त्रुटी नाही तर एक भला मोठा खड्डा पाहिलाय तुम्ही सादर केलेल्या ठोकताळ्यामध्ये. खड्डा? हो, नुसता खड्डा नाही, भला मोठा खड्डा. सोमाने 6 माहेपूर्वी आमच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केली नाही. मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड करणं आवश्यक होतं. तुमच्या मनात असेल तर आपण कारवाई करू शकतो. कारवाई तर करावीच लागेल मुनीमजी, नाहीतर उठ सूट कुणीही सोमे गोमे येतील आणि आमच्याकडे कर्ज मागून लग्न म्हणजे करत बसतील आणि कर्ज न फेडण्याकरता सोकावतील आणि सावकाराचा धाक राहणार नाही त्यांना. अगदी बरोबर बोललात आपण.